नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर। बुलेटिनमध्ये या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी येते ती म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठं विधान केलंय। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत त्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये एक भाष्य केलंय। राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र मतं मिळत नाहीत, तर उद्धव ठाकरेंना मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येतं असं त्यांनी म्हटलंय। राज्यात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत। त्याच दरम्यान शरद पवारांचे हे विधान समोर आलेले आहे। पवारांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता मनसे युती संदर्भात सूचक सल्ला देण्याचा प्रयत्न तर केला नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। काय म्हटलंय शरद पवारांनी नेमकं बघूया आपण। राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र मतं मिळत नाही असा आतापर्यंतचा अनुभव आहे। उद्धव ठाकरेंना मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येतं। माझी इच्छा आहे की महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवाव्यात। एकीकडे शरद पवारांचं हे विधान तर दुसरीकडे जनतेच्या मनात आहे ते होईल आता थेट बातमीच देऊ असं उद्धव ठाकरेंनी काल सांगितलं। आणि आज ठाकरे गटाच्या मुखपत्रात दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो दिसला। मोठ्या कालावधीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो पाहायला मिळतोय। या फोटोसह संदेश देणार नाही, बातमीच देतो, महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार, शिवसेना मनसे युतीबाबत थेटच बोलले, सूर जुळणार, उत्सुकता वाढली असं उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं लिहिण्यात आलेलं आहे। तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर मुंबईमध्ये लागलेत। 8 कोटी मराठी जनता आणि मुंबई परप्रांतीयांच्या घशात जायच्या आधी उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं अशी मागणी करणारे हे बॅनर आहेत। गिरगावमध्ये बॅनर लागलेत, एकत्र येऊन मराठी लोकांना वाचवा असंही त्यावर लिहिलं आहे। गिरगाव चर्च ठाकूरद्वार या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आलेत। तर दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा रंगलेली असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर बैठक घेतली। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ताकद आजमावण्याचा मनसेचा प्रयत्न आहे। याबाबत मनसेकडून चाचपणी केली जाते। विधानसभा क्षेत्रातील मनसेची सध्याची परिस्थिती यावर ग्राउंड रिपोर्ट राज ठाकरेंना सुपूर्द करण्यात आलाय। यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्यात। आज गटाध्यक्ष केंद्रीय समितीची बैठक होती। केंद्रीय समितीवर अनेक लोक काम करत आहेत। नांदगावकर साहेब त्या टीमचे लीडर आहेत आणि त्यांनी गेल्या 2 महिन्यामध्ये प्रत्येक शाखे प्रभागात जाऊन गटाध्यक्षांच्या ज्या काही भेटीगाठी केल्यात, इतर पदाधिकाऱ्यांबरोबर ज्या काही भेटीगाठी केल्यात, त्याच्यामधून नेमकं काय अनालिसिस आलं, काय अनुभव आला, हे राज ठाकरे साहेबांनी आज जाणून घेतलेलं आहे। मग कोणत्या ठिकाणी काही रिक्त पदं आहेत का, काही बदल हवेत का, गटाध्यक्षांची संख्या पूर्ण आहे का किंवा नाहीये, नसेल तर काय करायला हवं, अशी साधक बाधक चर्चा झालेली आहे। पुढची बातमी बघूयात। राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 3 टप्प्यामध्ये होण्याची शक्यता आहे। ऑक्टोबरमध्ये निवडणुकीची आयोगाची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 4 महिन्यामध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टानं 6 मे रोजी दिलेत। त्यानुसार राज्य निवडणूक आयोगानं तयारी सुरू केली आहे। प्रशासकीय आणि राजकीय नियोजनानुसार 3 टप्प्यामध्ये निवडणूक घेण्याचं नियोजन होतंय असं सांगितलं जातंय। एकोणतीस महापालिका आहेत, या ठिकाणी निवडणुका होणार आहेत। तर 257 नगरपालिकांमध्ये सुद्धा निवडणूक होणार आहे। सोबतच 26 जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा निवडणूक होणार आहे। तर पंचायत समित्या बघा 288 आहेत, या ठिकाणी निवडणूक होणार आहे। पहिल्या टप्प्यात असेल उत्तर महाराष्ट्र, दुसऱ्या टप्प्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये निवडणुका होतील। तर तिसऱ्या टप्प्यामध्ये मुंबई, ठाणे आणि कोकण या विभागात निवडणुका होतील।
तर तालुका पातळीवर प्रचाराच्या संधीसाठी म्हणून 3 टप्पे उपयुक्त ठरणार आणि हे महायुतीला प्रचारासाठी सोपं होईल. महायुतीचे नेते प्रत्येक ठिकाणी लक्ष घालून शक्तीपणाला लावू शकतात. ठाकरे बंधू एकत्र आले तर ते फक्त महापालिकांपुरताच त्यांचा प्रभाव ठेवू शकतील. 3 टप्प्यामध्ये निवडणुका घेतल्या तर ग्रामीण भागामध्ये महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे. यानंतर पुढची बातमी बघूयात. बातमी आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप केला. इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहिलेल्या लेखात 5 टप्प्यामध्ये षडयंत्र केल्याचा त्यांनी आरोप केला. यामध्ये एकतर्फी निवडणूक आयुक्तांची निवड, बनावट मतदान, टार्गेट बूथ रॅगिंग आणि CCTV पुरावे लपवण्याचे आरोप केलेले आहेत. यामध्ये राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात मतदानानंतर अचानक 7.83% मतदान टक्केवारी वाढणं ही इतिहासातील अभूतपूर्व घटना असल्याचं म्हटलंय. त्यांनी या सर्व घडामोडींना मॅच फिक्सिंग म्हटलंय. जिथे निकाल आधीच ठरवले होते, शेवटी ते म्हणतात की मॅच फिक्स झालेली निवडणूक ही लोकशाहीसाठी विष आहे. महाराष्ट्रात केवळ 5 महिन्यात तब्बल 41 लाख मतदार वाढले. 18 वर्ष उलटलेल्या नागरिकांची संख्या 9.54 कोटी. 9.70 कोटी नोंदणीकृत मतदार आले कुठून? मतदानाच्या आकडेवारीत 7.83% अचानक वाढ झाली. 85 मतदारसंघात संध्याकाळी 5 नंतर 600 लोकांनी मतदान केलं. NDAला या 85 जागांवर बहुतेक ठिकाणी विजय मिळाला आहे. तर राहुल गांधींनी आरोप केले. त्यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत बघूया आपण. रोजचाच आरोप करून त्याला तर फडणवीस यांनी फार काही महत्त्व या आरोपांना दिलेलं नाहीये. बातमी पुढची बघूयात. ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच मुंबईमध्ये मनसेला धक्का बसलाय. मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी मनसेला रामराम ठोकलाय. तुर्डे मुंबईतील कलिना विभागातून निवडून आले होते. तुर्डे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते. शिंदेंच्या शिवसेनेकडून तुर्डेंना आपल्याकडे वळवण्यात यश आले. पुढची आणखी एक महत्त्वाची बातमी. लक्ष्मण हाकेंविरोधात अजित पवार गट आक्रमक झालेला आहे. बारामतीमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात अजित पवार गटानं आंदोलन केले. हाकेंच्या फोटोला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अजितदादांवर टीका करताना हाकेंची जीभ घसरली होती. हाकेंच्या टीकेनंतर अजित पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आणि लक्ष्मण हाकेंच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. लोकांनी मारलेले कारण ह्याची लायकी तरी का दादांविषयी बोलण्याची. तो इतका घाणेरडा माणूस आहे. तो जर बारामतीत आला ना, आम्ही महिलाच बाकीचे जाऊ द्या पण महिलाच त्याला तुडवून मारू. जर त्यांनी दादांविषयी काही बोलला ना तर आम्ही महिला त्याला अजिबात सोडणार नाही. बातमी आहे हगवणे प्रकरणातील JCB विक्री फसवणूक प्रकरणात राजगुरुनगर न्यायालयानं 6 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता यासह शशांकचा मित्र प्रणय साठे आणि इतर 3 आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी 6ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर बातमी आहे ट्रॅफिकबाबतची. बकरी ईद आणि वीकेंडची सलग सुट्टी यामुळे पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे. पुणे नाशिक महामार्गावर चाकण शहरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. जुन्नर नाणेघाट भीमाशंकरकडे जाणारा मार्ग पर्यटकांच्या वाहनांनी ठप्प झालाय. सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडालाय.
प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह यामुळे निर्माण झाले. तर नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग अखेर आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. 5 जूनलाच मुख्यमंत्र्यांनी इगतपुरी ते आमणे या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन केलंय. त्यानंतर आजपासून महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. मात्र इगतपुरी ते आमणे टप्पा सुरू झाल्याचं अनेकांना माहीतच नाहीये. त्यामुळे जुना मुंबई आग्रा महामार्गावरच वाहनांची वर्दळ आहे. त्यामुळे महामार्गावरून सकाळच्या सुमाराला केवळ 3000 वाहनांनीच ये जा केली आहे. बातम्या बघूया झटपट 100. नाशिकच्या चांदवडला जोरदार पाऊस झालाय. त्यामुळे चंदेश्वरी डोंगरानं हिरवा शालू पांघरलाय. धबधबा खळखळून वाहू लागलाय. ही नयनरम्य दृश्य पाहून पर्यटकांचे पाय आपसुकच चांदवडच्या दिशेनं वळू लागलेत. नाशिकच्या येवल्यामध्ये बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्तानं लकडकोट ईदगाह आणि कोट रोडवरील वली मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव उपस्थित होते. सर्वत्र चांगला पाऊस पडावा, देशात शांती, एकता आणि बंधुता नांदण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर येवला पोलिसांच्या वतीनं शहरातील मुख्य रस्त्यावरून रूट मार्च काढण्यात आला. यावेळी SRPF, येवला पोलीस तसंच होमगार्ड रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते. बकरी ईद सण हा शांततेनं साजरा करता यावा याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. जळगावातल्या भुसावळमध्ये नवी ईदगाह मैदानावर बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण करण्यात आलं. यावेळी मौलाना रेहान रजा यांनी देशात सुखशांती नांदो, हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये एकात्मता कायम राहू यासाठी अल्लाकडे प्रार्थना केली. दरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रायगड पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद चिघळलाय. पुन्हा एकदा शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंवर जहरी टीका केली. सुनील तटकरेंनी पाठीत खंजीर खुपसला असा घणाघात थोरवेंनी केलाय. तटकरेंनी राजीनामा दिला तर मी देखील राजीनामा देईन असं आव्हान थोरवेंनी दिलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विमान अखेर रात्री उशिरा जळगावमधून उडालं. एकनाथ शिंदे जळगाव दौरा पूर्ण झाल्यानंतर मुंबईला रवाना होणार होते. मात्र वैमानिकानं तब्येतीचं कारण देत विमान उड्डाणास नकार दिला. मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांनी विमान कंपनीशी संवाद साधला. त्यानंतर एकनाथ शिंदेंचं रखडलेलं विमान उडालं. पाच लाख महिलांनी KYC पूर्ण केलं नसल्यानं त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात अडचणी येत आहेत. बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणाऱ्यांना महिलांनाच या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्यामुळे 5 लाख महिलांचा निधी विभागाकडे पडून आहे. आता शालेय बस चालकांची ओळख आणि पार्श्वभूमी तपासणी बंधनकारक करण्यात आली. तसंच दर आठवड्याला चालक, महिला परिचारिका आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांची मद्यपान आणि अंमली पदार्थ तपासणी सक्तीची करण्याचे निर्देश दिलेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं हा महत्त्वाचा GR जाहीर केला आहे. एसटी महामंडळानं आता खासगी क्षेत्राच्या सहकार्याचा पर्याय निवडण्याचा निर्णय घेतला. महामंडळाच्या ताब्यातील विविध जागांचा वापर सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीनं करण्याचे आदेश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत. एसटी महामंडळाचा महसूल वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 3 टप्प्यात होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणुकीची आयोगाची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 4 महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत.
यानंतर एक महत्त्वाची बातमी येते. राज्यात गुरुवारी कोरोनाच्या नव्या 98 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 548 वर गेली. तर मुंबईमध्ये 34 बाधित आढळलेत. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. तर कोरोना रुग्णांवर सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंता निर्माण करणारी ठरली. कारण 5 वर्षांच्या मृत्यूचं थैमान घालणारा हाच कोरोना आता चिमुरड्यांच्या जीवावर उठलाय. कसं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. कोरोना उठला चिमुरड्यांच्या जीवावर. कोरोनानं वाढवलं पालकांचं टेन्शन. अमेरिकेत वर्षभरात 150 मुलांचा मृत्यू. देशात कोरोनानं पुन्हा थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या 5,000वर पोहोचली आहे. त्यात आता कोरोनाचा नवीन व्हेरियंट लहान मुलांसाठी धोकादायक ठरतोय. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये याच कोरोना व्हायरसमुळे 3 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाय. आता या कोरोनामुळे पालकांचंही टेन्शन वाढलंय. कोरोनाचा नवीन व्हेरियंट मुलांसाठी किती धोकादायक आहे पाहूया. कोरोना उठला मुलांच्या जीवावर. ओमायक्रॉनचे JN1, LF7 आणि NB181 या सब व्हेरियंटच्या प्रादुर्भावाचा वेग वाढला. WHO नुसार NB181 हा कोरोनाचा नवीन सब व्हेरियंट. डेल्टा आणि ओमायक्रॉन सारख्या व्हेरियंट नंतर मुलांनाही कोरोनाची लागण. लहान मुलं प्रामुख्यानं SARS-CoV-2 व्हायरसचा शिकार. देशाच्या रुग्णसंख्येत लहान मुलांचं प्रमाण 13%. मुलांमध्ये डायरिया, अतिसुस्ती, डिहायड्रेशन, मळमळ आणि उलट्या अशी लक्षणं अधिक. अमेरिकेत कोरोनामुळे 150 मुलांचा मृत्यू. कोरोना लहान मुलांना होण्याचं मुख्य कारण म्हणजे जी नवजात अर्भकं असतात त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रतिकारशक्ती अजून पूर्णपणे तयार झालेली नसते. साहजिकच त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या जवळपास असलेल्या आईवडिलांचे किंवा इतर जे काही वैद्यकीय कर्मचारी आहेत त्यांना जर याची लागण झाली असेल तर ते ताबडतोबच त्यांना होऊ शकतो. दरम्यान SARS-CoV-2 आणि NB181 या कोरोना व्हेरियंटमुळे पालकांचं टेन्शन वाढलंय. आता पालकांनी मुलांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी ते पाहूया. काय खबरदारी घ्यावी? मधुमेह, हृदयरोग, दमा किंवा इतर आजार असणाऱ्या मुलांवर विशेष लक्ष ठेवावं. मुलांना मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे यासारख्या सवयी लावाव्यात. मुलांनी पाण्याची बाटली आणि जेवणाचा डबा इतरांना देणं टाळावं. शाळांमध्ये हवेशीर खोल्या, स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेसाठी योग्य व्यवस्था असावी. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता पालकांनीही मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवेत. तसंच मुलांमध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणं आढळल्यास दुर्लक्ष न करता मुलांवर तातडीने उपचार करायला हवेत. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. तर मुलांची काळजी घ्या, मात्र घाबरून जाऊ नका. यानंतर पुन्हा बातम्या बघूया झटपट 100. पश्चिम रेल्वेवर पुढील 3 दिवस रात्रकालीन मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. आजपासून सोमवारपर्यंत मध्यरात्री 12:45 पासून 3:15 ब्लॉक असेल. यामुळे आज शेवटच्या 2 चर्चगेट विरार गाड्या रद्द होणार आहेत. उद्या सकाळी 10:35 पासून दुपारी 3:35 चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान मेगा ब्लॉक असेल. रेल्वेनं 2 सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनला परवानगी दिली. या सुपरफास्ट एक्सप्रेस पुण्याला जोडणार आहेत. त्यामुळे पुण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे. रेवा ते पुणे आणि जबलपूर रायपूर या नवीन एक्सप्रेस आहेत. कनेक्टिव्हिटीचा पाठपुरावा केल्यानंतर या एक्सप्रेसना मंजुरी देण्यात आली. CSMT मडगाव जंक्शन दरम्यान 1 दिवसीय विशेष रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे.
यामुळे प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यास मदत होईल. तसंच नियमित आणि सुट्ट्यांनिमित्त बाहेरगावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येते. ही रेल्वेगाडी 14 जूनला सकाळी 7:35 CSMT वरून सुटणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवांनी आठवडाभरापूर्वी 3 रेल्वे लवकरच सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यापैकी आता रेवा पुणे रेवा या रेल्वेचं संभाव्य वेळापत्रक रेल्वे विभागानं जाहीर केले. ही रेल्वे सध्या आठवड्यातून दर मंगळवारी धावणार आहे. यामुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसवणं बंधनकारक केले. यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत मुदत दिली होती. अद्याप जुन्या वाहनांना नंबर प्लेट बसवण्याचं काम संथ गतीनं सुरू असल्यानं ही मुदत आणखी वाढवण्याचा निर्णय घेतलाय. 30 जून 2025 पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यास मुदतवाढ दिली आहे. मासेमारी बंदी लागू झाल्यानं हजारो बोटी नांगर टाकून किनाऱ्यावर विसावल्यात. परिणामी मासळीची आवक घटल्यानं मासळीच्या दरात 25 ते 30% वाढ झाली. याचा फटका खवय्यांना बसू लागलाय. मात्र पावसाळ्यात शीतगृहात साठवलेली आणि शेजारील प्रांतातील मासेमारी सुरू होत असल्यानं खवय्यांची भिस्त या मासळीवर असेल.